स्वामी समर्थ. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींचा ऑक्टोबर महिन्याचा पगार आला आहे. लाडक्या बहिणींना नुकताच सप्टेंबर महिन्याचा हप्ता पाठीमागे मिळाला होता. त्यानंतर आजपासून पैसे वाटप होणार आहेत. लाडक्या बहिणींना आजपासून जमा होणार आहे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता. ऑक्टोबर महिन्याचा पगार सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता वरून टाकण्यात येत आहे. लाडक्या बहिणींना भाऊबीजची ओवाळणी. दिवाळी सण पार पडलेला आहे. त्यानंतर आता लाडक्या बहिणींची जी दिवाळी सणाचं गिफ्ट बाकी होतं, भाऊबीजची ओवाळणी जी लाडक्या बहिणींना मिळणार होती, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी म्हटलेलं होतं. त्याच पद्धतीने आता त्याच पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींचा बँक खात्यामध्ये आता ऑक्टोबर महिन्याचा पगार जमा होत आहे. थेट 4200 रुपये आजपासून होणार जमा. सर्वात अगोदर बघा 17 जिल्हे असे आहेत ज्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप होणार आणि 5 बँका अशा असतील ज्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे आजपासून वाटप होणार आहेत, आजपासून जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, खुशखबर, खुशखबर. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आनंदाची बातमी. सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी अपडेट. नमस्कार, आज तारीख आहे 3 नोव्हेंबर. आज वार आहे सोमवार आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आतापर्यंतची आली आहे सर्वात मोठी अपडेट. आता होणार आहे पैशांचा पाऊस, पैशांचा धुरळा. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. लाडक्या बहिणींना दिवाळी गिफ्ट, भाऊबीजची ओवाळणी सर्व पैसे आता थेट एकसाथ जमा होत असल्यामुळे दिवाळी बोनस सोबत हे पैसे वाटप होणार आहेत. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये एकत्र हे पैसे वाटप होणार आहे. आणि विशेष करून ग्रामीण भागातील लाडकी बहीण असू द्या, शहरी भागातील लाडकी बहीण असू द्या, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींना हे गिफ्ट मिळणार आहे. 36 जिल्ह्यापैकी कोणत्याही जिल्ह्यातून मग तुम्ही लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज केलेला असू द्या, तुमची केवायसी झालेली असू द्या किंवा केवायसी पूर्ण झालेली नसू द्या, सर्वांनाच हा हप्ता जमा होणार आहे. परंतु पुढच्या हप्त्यासाठी केवायसी करणे अनिवार्य असणार आहे. तसेच काही निवडक महिला असणार आहेत ज्यांना वेगवेगळे पैसे मिळणार आहेत, जास्त पैसे मिळणार आहेत. काही महिलांना मोजकेच पैसे जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट, खतरनाक अशी अपडेट आली आहे. लाडकी बहीण योजना बघा. नमस्कार, आज तारीख आहे 3 नोव्हेंबर. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, आज तारीख आहे 3 नोव्हेंबर. वार आहे सोमवार. ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आता वाटप होतोय. सर्व जिल्ह्यामध्ये हे पैसे आता जमा होण्यास सुरुवात होत आहे. 500 + 500 + 500 1500 रुपयाचा रेग्युलर हप्ता प्लस दिवाळी बोनस. तसेच ज्या महिलांचा काही थकीत हप्ते बाकी होते त्यांना एक साथ 2-2, 3-3 डबल हप्ते सुद्धा जमा होणार आहेत. दिवाळी बोनस संदर्भात, भाऊबीज ओवाळणी संदर्भात सुद्धा आली आहे सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी. बहिणींसाठी खुशखबर, महिलांसाठी आनंदाची बातमी. जर तुम्ही आपल्या या मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल आणि लाडकी बहीण संदर्भात ही पहिल्यांदाच आपले अपडेट पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाहीये. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती 1 लाख प्लस युट्यूब फॅमिली कंप्लीट झालेली आहे. परंतु आपल्याला 1 मिलियन सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे. त्यामुळे सबस्क्राईब बटन दाबायला कुणीही अजिबात विसरायचं नाहीये. लाडक्या बहिणींसाठी सर्वात अगोदर युट्यूबवरती अपडेट देतोय. ऑक्टोबर महिन्याचा तुमचा पगार आला. ऑक्टोबरचा पगार आता आलेला आहे. सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा पगार आता 100% जमा होणार आहे. बहिणींसाठी खुशखबर, खुशखबर, खुशखबर. आणि ही खुशखबर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा पाठवा. व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून किंवा स्टेटसला सुद्धा ठेवू शकता, जेणेकरून ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचेल. ही जी ऑक्टोबर महिन्याचा पगार आला आहे, ही जी खुशखबर आहे ती तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट मिळेल, ही माहिती त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचवा. ठीक आहे. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मराठी निकेत चॅनल तर्फे आता मोठे गिफ्ट्स वाटप केले जाणार आहे. त्यापैकी आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती ज्या दिवशी 200K म्हणजे 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी आपल्या चॅनल तर्फे 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. अतिशय चांगल्या व दर्जेदार क्वालिटीच्या या पैठणी साड्या असणार आहेत. या आपल्या चॅनल मार्फत वाटप केल्या जाणार आहेत. आता या पैठणी साड्या नक्की कोणाला मिळणार, तर या पैठणी साड्या मिळणार आहेत 2 लकी विनरला. हे 2 लकी विनर कोण असतील त्यांनी बघा चांगल्या तुम्हाला या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी फक्त कमेंट करायचे आहे, चांगल्या कमेंट. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आणि जे पण लकी विनर असतील त्यांना पोस्टाच्या माध्यमातून त्यांच्या ऍड्रेसवरती ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती पूर्ण होतील त्याच दिवशी पैठणी साडी त्यांच्या ऍड्रेसवरती अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीची पाठवण्यात येणार आहे. 100% हे गिव्हअवे होणार आहे. त्यामुळे सर्वांनी या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करा. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. ठीक आहे.
त्यानंतर आपण मेन मुद्द्यावरती येऊया. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना खुशखबर. तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा होत आहे ऑक्टोबर महिन्याचा पगार. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 16वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. तर या ठिकाणी बघा, सर्व बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे. बघा, सर्वात पहिले प्रमुख या ठिकाणी बघा 17 जिल्हे असणार आहेत, ज्या 17 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटप होणार आहे. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, मिळालेल्या माहितीनुसार जो पहिला जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे नाशिक जिल्हा, ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे सातारा जिल्हा, ठीक आहे, मिळालेल्या माहितीनुसार. त्यानंतर तिसरा जो जिल्हा आहे तो जिल्हा आहे रायगड जिल्हा. त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो आहे नागपूर जिल्हा आणि 5वा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा. हे प्रमुख 5 जिल्हे आहेत. त्यानंतर 6व्या क्रमांकाचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा, 7वा जिल्हा आहे वाशिम जिल्हा, 8वा जिल्हा आहे जळगाव जिल्हा, 9वा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा आणि 10वा जिल्हा आहे बीड जिल्हा, 11वा जिल्हा आहे ठाणे जिल्हा, 12वा जिल्हा आहे पुणे जिल्हा आणि 13वा जिल्हा आहे जालना जिल्हा, 14वा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा आणि 15वा जिल्हा आहे गोंदिया जिल्हा आणि 16वा जिल्हा आहे अमरावती जिल्हा आणि 17वा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा. तर हे प्रमुख 17 जिल्हे असतील. या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटप होणार आहेत 16व्या हप्त्याचे, म्हणजे ऑक्टोबरच्या पगाराचे, ठीक आहे. आणि बाकी राहिलेल्या जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने हळूहळू सर्व 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. कोणीही घाबरायचं नाहीये, काळजी करायचं नाहीये. सर्वांना हप्ता मिळणार आहे, सर्व जिल्ह्यातील महिलांना पैसे मिळणार आहेत, परंतु टप्प्याटप्प्याने हे वितरण होणार आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर. दिवाळीचा सण संपला, अजून ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या हप्ता सुरू झालेला आहे. आता बघा, दिवाळीचा सण संपलेला आहे, ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे. शेवटचा आठवडा सुद्धा संपलेला आहे. नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे. नोव्हेंबर महिन्याची आज 3 तारीख आहे. आजपासून तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आज सोमवार पासूनच जमा होणार आहे. आजपासून भाऊबीजची ओवाळणी लाडक्या बहिणींना मिळणार आहे. ऑक्टोबरचा हप्ता सर्व पात्र बँकांमध्ये, सर्व पात्र महिलांना सर्व त्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यात येत आहे. मग बघा, काही महिलांना वेगवेगळे पैसे, काही महिलांना जास्त पैसे, काही महिलांना कमी पैसे, असे सर्व मिळणार आहे. हे डिपेंड आहे तुमचे किती हप्ते थकीत आहे. तुम्ही जर रेग्युलर हप्ते मिळाले असतील तर तुम्हाला रेग्युलर प्रमाणे पैसे जमा होणार आहे. बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. नमस्कार, आजची अपडेट. लाडक्या बहिणींना मिळणार पैसे. आजपासून वेगवेगळे पैसे काही निवडक महिलांना वाटप होणार आहे. मग असं का बरं, याचं काय कारण आहे ते आपण पाहणार आहोत. तसेच ज्या महिलांनी केवायसी केले आहे त्यानंतर सुद्धा त्यांचे पैसे मिळणे बंद होऊ शकतात, अशा कोणत्या महिला आहेत त्यांचं केवायसी झाल्याच्या नंतर पैसे बंद होऊ शकतात? तर बघा, आता सर्वात अगोदर मुद्दा आपला आहे वेगवेगळे पैसे वाटप होणार आहे. हा मुद्दा या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा समजून घेणार आहोत, ठीक आहे. तर बघा, पुढची या ठिकाणी महत्वाची अपडेट. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, सर्वात पहिला जो मुद्दा या ठिकाणी आहे की ज्या रेग्युलर महिला आहेत त्यांना 1500 रुपये जमा होतील. ज्या महिलांचा एक हप्ता बाकी आहे, थकीत आहे, त्यांना काही कारणास्तव टेक्निकल एरर किंवा कोणत्याही अडचणीमुळे त्यांना हप्ता मिळाला नव्हता, अशा महिलांना 3000 रुपये जमा होतील. रेग्युलरचे 1500 प्लस मागचे 1500. ज्या महिलांचे 2 हप्ते थकीत आहेत त्यांना मागचे 1500 प्लस 1500, 3000 प्लस या रेग्युलरचे 1500, असं 8500 रुपये जमा होतील. आणि ज्या महिला ई केवायसी मध्ये अपात्र ठरतील किंवा या योजनेमधून अपात्र ठरल्या आहेत अशा महिलांना 0 रुपये सुद्धा मिळतील. परंतु कदाचित हे पुढच्या हप्त्यापासून होऊ शकतं ई केवायसीचं, कारण की आता सध्या ई केवायसी करण्यासाठी अजूनपर्यंत वेळ आहे, टायमिंग दिलेला आहे 18 तारखेपर्यंत आहे. त्यामुळे सर्व महिलांना रिक्वेस्ट आहे, तुम्हाला जर हप्ता हे पैसे चालू ठेवायचे असतील कंटिन्यू, तर सर्वांनी ई केवायसीची प्रक्रिया कंप्लीट करून घ्या. ई केवायसी सर्वांना करायची आहे. जर तुमचा हप्ता बंद होऊ द्यायचा नसेल तर ई केवायसी करून घ्या, ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना आता 5 अशा बँका असणार आहेत ज्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे येणार आहेत. तुम्हाला मगाशी 17 जिल्हे सांगितले, कोणत्या 17 जिल्ह्यात सर्वात अगोदर लाभ जमा होणार आहे. आता तुम्हाला 5 बँकेची नावं सांगतो ज्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत. पहिली बँक आहे SBI बँक, ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, तिसरी बँक आहे पोस्ट बँक, ठीक आहे. त्यानंतर चौथी बँक आहे HDFC बँक आणि 5व्या क्रमांकाची बँक आहे बँक ऑफ इंडिया. तर या 5 बँकेमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर सर्वात आधी लाभ तुमच्या बँकेत जमा होईल. परंतु जर इतर कोणत्याही बँकेचं तुमचं अकाउंट असू द्या, ऍक्सिस बँक असेल, ICICI बँक असेल, फेडरल बँक असेल, J&K बँक असेल, कर्नाटका बँक असेल, येस बँक असेल, IDFC फर्स्ट बँक असेल, इंडसलँड बँक असेल, CSB बँक असेल,
कोणतीही धनलक्ष्मी बँक असू द्या, ठीक आहे, साऊथ इंडियन बँक असेल, आरबीएल बँक असेल, IDBI बँक असेल, नैनिताल बँक असेल, बँक ऑफ बरोडा असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, युनियन बँक असेल, इंडियन बँक असेल, युको बँक असेल, इंडियन ओव्हरसीज बँक असेल, कोणत्याही बँकेचं ऑल बँक सर्वच्या सर्व बँकांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा होतील, त्यामुळे घाबरायचं नाहीये, काळजी करू नका, सर्वांना पैसे वितरित होणार आहेत. आता बघा लाडकी बहीण योजना आत्ताची मेन अपडेट बघा. राज्य शासनाने या महिलांच्या हप्त्यासाठी या महिन्याच्या हप्त्यासाठी म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी नवीन GR प्रसिद्ध राज्य शासनाने केला आहे. या GR मध्ये समाज कल्याण विभागाचे 3900 कोटी रुपये महिला बालविकास विभागाला या वर्षासाठी हस्तांतरित केले होते. GR आला, आता लगेच होणार पैसे वाटप. आता बघा GR तर आलेला आहे आणि आता लगेच पैसे वाटप होणार आहे. हा GR तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ष 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा GR तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी संपूर्ण व्यवस्थितपणे तुम्ही शासन निर्णय काय झालेला आहे, किती कोटींचा निधी वितरित होतोय, सर्व या ठिकाणी तुम्हाला अपडेट पाहायला मिळेल. शॉर्ट मध्ये सांगतो बघा, 3960 कोटी रुपयेचा निधी मंजूर झालेला आहे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी. त्यामुळे आजपासून खटाखट पैसे बहिणींच्या बँक खात्यामध्ये पडण्यास सुरुवात होणार आहे. वरून आदेश आलेला आहे, पैसे लवकरात लवकर जमा करा असं सांगण्यात आलेलं आहे. पैसे आता ट्रान्सफर होणार आहेत. तुम्हाला लगेच 16वा हप्ता बहिणींच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे. त्यामुळे महिलांमध्ये आगळा वेगळा उत्साह दिसत आहे. महिलांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. सर्व लाडक्या बहिणी या निर्णयामध्ये खुश झालेल्या आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की भाऊबीज सणाची ओवाळणी मिळणार आहे. हेच पैसे तुम्हाला आता जमा होणार आहे. आता बघा लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये प्रचंड गाजली. या योजनेसाठी बघा दर वर्षाला जो खर्च येतो तो येतो 43,000 कोटी रुपयांचा खर्च आणि जवळपास लाभार्थी आतापर्यंत हायएस्ट होते 2,47,00,000 लाभार्थ्यांनी या योजनेमध्ये लाभ घेतलेला आहे. यातील काही लाभार्थी सध्या अपात्र करण्यात आलेले आहे. याची अनेक कारणे आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारच्या नेतृत्वामध्ये ही योजना सुरू आहे. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ही योजना सुरू आहे. सध्या या योजनेमध्ये आता EKYC ची प्रक्रिया सुरू आहे. सर्व लाडक्या बहिणींना EKYC करायची आहे, कारण की ही योजना त्यांना पारदर्शक बनवायची असल्या कारणाने. आता बघा फॉर्म EKYC करण्याची प्रक्रिया 18 सप्टेंबर 2000 पासून सुरू झाली होती. लाडकी बहीण योजनेच्या या ऑफिशियल वेबसाईटवरती ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती या अधिकृत संकेतस्थळावरती EKYC सुविधा उपलब्ध आहे. यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. उर्वरित लाभार्थी भगिनींनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी EKYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. बघा लास्ट डेट आहे EKYC करण्यासाठी 18 तारीख आहे 18 नोव्हेंबर. म्हणजे साधारणतः 15 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत EKYC करण्यासाठी. या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये जेवढ्या लाडक्या बहिणी EKYC करतील त्यांचेच पैसे चालू राहतील, बाकीच्यांचे बंद होतील. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे तुम्ही तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण करा, जेणेकरून तुमचा हप्ता तुम्हाला मिळणारे पैसे बंद होणार नाहीत. आता बघा लाडकी बहीण योजना सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना खुशखबर. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. 36च्या आउट ऑफ 36च्या 36 जिल्ह्यामध्ये खुशखबर. सर्व लाडक्या बहिणींना आता लगेच ऑक्टोबरचा हप्ता आजपासून जमा होणार आहे. बघा EKYC करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. तर 2 महिन्याची ही मुदत आहे आणि लास्ट डेट आहे त्यातील 15 दिवस उरले आहेत. 1.5 महिना झालेला आहे EKYC प्रक्रिया सुरू होऊन. ठीक आहे. 18 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे. सर्वांनी EKYC करून घ्या. आता EKYC झाल्यानंतर सुद्धा काही महिला अपात्र होऊ शकतात, जसं की ज्या महिला या योजनेच्या निकषमध्ये बसणार नाहीत. उदाहरणार्थ निकषमध्ये म्हणजे ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, वय 65 पेक्षा जास्त आहे किंवा ज्या निकषमध्ये बसत नाहीत अशा महिला अपात्र होणार आहेत. त्यांचं वार्षिक उत्पन्न आहे किंवा 4 व्हीलर आहे अशा महिला अपात्र होणार आहेत. ठीक आहे. तसेच लाडक्या बहिणींना दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी खुशखबर. लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ शिंदे भाऊ यांनी सांगितलेलं आहे लाडक्या बहिणींना, माझ्या सर्व बहिणींना, लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार. लाडक्या बहिणींना, भावांना, शेतकऱ्यांना सर्वांना
खूप खूप शुभेच्छा असं त्यांनी सांगितलेलं आहे. दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्यावेळेसच ते म्हटले होते की भाऊबीज मिळणार आहे. आनंदाची बातमी त्यांनी दिली होती आणि ही भाऊबीजची जी ओवाळणी होती ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याच्या संदर्भात, ही ओवाळणी आजपासून सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 100% जमा होणार आहे. आता पैसे कधीपर्यंत जमा होतील, कधीपर्यंत पैसे क्रेडिट होतील, तर या ठिकाणी तुम्हाला आता तारीख सांगतो. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, आज तारीख आहे 3 तारीख आहे. आज 3 नोव्हेंबर, 4 नोव्हेंबर, 5 नोव्हेंबर आणि 6 नोव्हेंबर या 4 दिवसाच्या कालावधीत सर्व लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता 100% जमा होणार आहे.